आषाढी वारी सोहळ्याचे औचित्य साधून कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागामार्फत आयोजित करण्यात आलेल्या कौशल्य विकास दिंडीत नागरिकांनी, विद्यार्थ्यांनी सहभागी होऊन कुशल महाराष्ट्र रोजगार युक्त महाराष्ट्रचा संकल्प करावा, असे आवाहन कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी केले। वानवडी येथे कौशल्य विकास दिंडीचा शुभारंभ मंत्री लोढा यांच्या हस्ते करण्यात आला। यावेळी ते बोलत होते। कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाच्या आयुक्त निधी चौधरी, संचालक दिगंबर दळवी, उपआयुक्त अनुपमा पवार, महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठाच्या कुलगुरू अपूर्वा पालकर, व्यवसाय शिक्षण प्रादेशिक कार्यालय पुणेचे उपसंचालक चंद्रशेखर ढेकणे, जिल्हा व्यवसाय शिक्षण अधिकारी पुणे उद्यशंकर सूर्यवंशी, रोजगार स्वयंरोजगार विभागाचे सहाय्यक आयुक्त सूरज महाजन, कौशल्य विकास दिंडी समिती सदस्य रवींद्र शाळू आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते। महाराष्ट्रामध्ये आपली सरकार आल्यानंतर प्रथम वेळ आपण कौशल्य विकास दिंडी काढली आहे। त्यामध्ये 5000 पेक्षा जास्त कौशल्य विकासचे विद्यार्थी, स्टार्टअप, टीचर्स, आमचे सर्व अधिकारी आणि सर्व याने कौशल्य विकासमध्ये रस आहे, महाराष्ट्र कौशल्य विकासमध्ये पुढे जावा, ते सर्व लोक इथे गाजत बाजत सामील व्हावे असं आमचा आव्हान होता। आव्हानाला चांगला प्रतिसाद मिळाला। आता आम्ही सर्वजण पालखीचा दर्शन घेतला, आता आम्ही पुढे जाणार आहे। हा दिंडीचे मागेचा उद्देश असा आहे की महाराष्ट्रामध्ये आज सर्वात जास्त समस्या रोजगारांची आहे। रोजगारासाठी महाराष्ट्र सरकारने कौशल्य विकास काय काय करत आहे। अहिल्याबाई होळकर पासून छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावावर, आचार्य चाणक्याच्या नावावर, स्वामी विवेकानंदांच्या नावावर आम्ही 10 नवीन प्रकल्प सुरू केलेले आहे। आणि त्याशिवाय आपले सर्व ITIचे पुनरुद्धारच्या जीर्णोद्धारच्या नवीनीकरणाचं काम पण सुरू केलेलं आहे। महाराष्ट्राचे 28,000 ग्रामपंचायतांमध्ये आम्ही हळूहळू सर्व ठिकाणी कौशल्य विकास केंद्र उभे करत आहे। हा सर्व लोकांकडे पोहोचावा, वारकऱ्यामध्ये पण हासाठी एक जागृती व्हावा, यासाठी आम्ही आज या कौशल्य विकास दिंडीमध्ये सामील झालो आहे। सर्वांना शुभेच्छा, जय माता। ते अतिशय चांगली गोष्ट आहे, भरपूर प्रतिसाद मिळाला आहे। आमची कमिशनर, सिनियर IAS ऑफिसर निधी चौधरी मॅडम पण आहे, सर्व अधिकारी पण आहे। आम्ही सर्वजण एकत्र होऊन गाजत बाजत पुढे चालला आहे। आमच्याबरोबर 5000 पेक्षा जास्त ITIचे विद्यार्थी, स्टार्टअप सर्व आहे। आमची मागणी अशी, महाराष्ट्राने सुख समृद्धी व्हावा आणि कौशल्य विकासमध्ये महाराष्ट्र देशामध्ये नंबर 1 व्हावा। महाराष्ट्र शासनाच्या, तुम्ही मला सांगा एक मिनिट वरती बोला सर। हां बस। नमस्कार, मी स्वतः रवींद्र शाळू या कौशल्य दिंडी समितीचा एक सदस्य या नात्याने मी या ठिकाणी बोलतो आहे। माझ्यासोबत माझे सहकारी आहेत व्यवसाय शिक्षण विभागातील, त्याचबरोबर फर्ग्युसन कॉलेजमधील प्राध्यापक शशांक जोशी, सचिन आदोले, दुर्गाडे सर आहेत, जाचक सर आहेत आणि कावळे साहेब आहेत। तर या सगळ्यांच्या वतीने मी या इथं सांगू इच्छितो की आज महाराष्ट्र शासनाच्या वतीनं व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय, त्यानंतर महाराष्ट्र राज्य शिक्षण व परीक्षा मंडळ, त्यानंतर महाराष्ट्र राज्य उद्योजकता नाविन्यता कौशल्य विभाग, ITI प्रशिक्षण संस्था, या सर्वांच्या संयुक्त विद्यमाने ही कौशल्य विकास दिंडी आयोजित करण्यात आली होती। या दिंडीमध्ये विविध संस्थांच्या जवळजवळ 5000 विद्यार्थ्यांनी आणि जवळजवळ 1000 शिक्षकांनी या दिंडीमध्ये भाग घेतला। कौशल्य विकास नाविन्यता व उद्योजकता विभागाचे माननीय मंत्री महोदय मंगलप्रभातजी लोढा, त्यानंतर संचालक दिगंबर दळवी साहेब, त्यानंतर व्यवसाय शिक्षण व परीक्षा मंडळाचे माननीय संचालक राजेशजी पाटील साहेब, असे अनेक मान्यवर पदाधिकारी, शासकीय पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित होते। पुणे जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण विभागीय कार्यालयाचे शिक्षणाधिकारी, व्यवसाय शिक्षणाधिकारी माननीय उदय सूर्यवंशी या सगळ्या दिंडीचं त्यांनी आयोजन केलं होतं। आणि एक कौशल्याचा संदेश सर्वांपर्यंत जावा, हा या दिंडीमागचा उद्देश होता। एक अध्यात्म आणि कौशल्य याची अचूक सांगड घालण्याचा हा या दिंडीमागचा उद्देश होता। आणि मला असं वाटतं, एकंदरीत प्रतिसाद लक्षात घेता आजची ही दिंडी 100% यशस्वी झालेली आहे असं नक्कीच म्हणावं लागेल।
पुण्यातील पालखी मार्ग असतो आणि दोन्हीचा कसा एक नाही, याचं अतिशय सुयोग्य असं आम्ही नियोजन केलं होतं. डाव्या हातानी पालखी मार्ग म्हणजे जे दिंडीतले नियमित वारकरी आहेत ते चालत होते आणि आम्ही संपूर्ण नियोजन हे उजव्या बाजूने केलं होतं आणि विद्यार्थ्यांनी आणि सर्व समिती सदस्यांनी अतिशय याचं योग्य नियोजन असं केलं होतं. त्यामुळं हा अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने ही मार्गस्थ झाली. त्यानंतर इथे या ठिकाणी शिस्तपालन समितीचे प्रमुख चौधर सर पण आहेत. आपटे प्रशालेचे अनेक विद्यार्थी या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यानंतर इथे शिर्के मॅडम पण आहेत, संयोजन समितीमध्ये त्या आहेत. त्यानंतर महाशिखरे सर पण होते या ठिकाणी आपटे प्रशालेचे. असं सगळ्यांचं सरकारकडनं कोण कोण सहभागी होते? सरकारकडून माननीय मंत्री महोदय स्वतः सहभागी होते. मंगलप्रभातजी लोढा, प्रशासकीय अधिकारी कोण कोण होते? दिगंबर दळवी साहेब होते माननीय संचालक. त्याचबरोबर मी सांगितलं मगाशीच माननीय राजेशजी पाटील व्यवसाय शिक्षण व परीक्षा मंडळाचे ते संचालक आहेत. अनेक असे पदाधिकारी होते. यावेळी मंत्री लोढा यांनी संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखीचे दर्शन घेऊन भैरोबा नाला येथे वारक्यांच्या दिंडीत सहभागी होऊन टाळांच्या साथीने विठुनामाचा गजर केला आणि दिंडीत काही अंतर पायी वारी केली. कौशल्य विकास दिंडीचे आषाढी वारी सोबत भैरोबा नाला ते गाडीतळपर्यंत आयोजन करण्यात आले. मी आकाराम चौधर, लक्ष्मणराव आपटे ज्युनियर कॉलेजमध्ये शिक्षक आहे, व्यवसाय अभ्यासक्रम विभागाकडे. आजची ही आमची कौशल्य विकास दिंडी जी आहे ते कौशल्य विकास शिक्षणाचा प्रसार आणि प्रसाराकरता ही दिंडी आयोजित केलेली आहे. जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी व्यवसायपूरक अभ्यासक्रम पूर्ण करून कौशल्याची कास धरावी या प्रयोजनाकरता ही आजची आमची दिंडी माननीय मंत्री मंगलप्रभात लोढा साहेब यांच्या आदेशानुसार कार्यान्वित केलेली आहे. त्यामध्ये आमचे सर्व विद्यार्थी, सर्व सहकारी शिक्षक त्या दिंडीला उपस्थित आहेत. किती सहभागी झाले होते? आजच्या ह्या दिंडीला पुणे शहर आणि पुणे जिल्ह्यातून जवळपास 4 ते 5 हजार विद्यार्थी आणि शिक्षक सहभागी झालेले आहेत. नेमका काय संदेश महाराष्ट्र शासनाचा? हा जो संदेश आहे की आपण पारंपरिक शिक्षण जे घेतो विद्यार्थी, त्याच्या असंख्य शाखा आहेत, परंतु तरीसुद्धा विद्यार्थ्यांना व्यवस्थित चांगल्या प्रकारचं जॉब किंवा नोकरी लागत नाही आहे किंवा मिळत नाही आहे. तर त्याच्याकरता कौशल्य शिक्षण हा एक अत्यंत चांगला उपक्रम आहे की ज्याच्यामध्ये सध्या न्यू एज्युकेशन पॉलिसीमध्ये सुद्धा त्या कौशल्य विकासावरती अतिशय भर दिलेला आहे. उदाहरणार्थ नॅशनल स्किल क्वालिफिकेशन फ्रेमवर्क सारखे अभ्यासक्रम या 2 वर्षामध्ये NEP पॉलिसीनुसार सुरू होत आहेत. ते अभ्यासक्रम सर्व विद्यार्थ्यांपर्यंत, सर्व संस्थांपर्यंत पोहोचवणे हाच मुख्य उद्देश या दिंडीचा होता. लक्ष्मणराव आपटे, आपला परिचय द्या. हा मी स्मिता सत्यन शिर्के, मी लक्ष्मणराव आपटे ज्युनियर कॉलेज वोकेशनल विंग. व्यवसाय अभ्यासक्रम अगदी 88 पासून सुरू झालेला आहे आणि महाराष्ट्रामध्ये व्यवसाय अभ्यासक्रमाची प्रत्येक ठिकाणी प्रचार आणि प्रसार हा केला जातो. खरं या वर्षी वेगळ्या पद्धतीने प्रचार आहे. माननीय मंत्री लोढा साहेबांनी सांगितलं की ह्यावर्षी आपण दिंडीच्या माध्यमातून आपल्या व्यवसाय शिक्षणाचा प्रचार करायचा. विद्यार्थी स्वतःच्या पायावर या कौशल्यातून उभे होतातच, खरं सामान्य लोकांपर्यंत ते पोहोचवण्याचं माध्यम म्हणून दिंडी आणि आशिया खंडामध्ये सर्वात मोठी समुदायाने जाणारी ही आपली महाराष्ट्रातली पंढरीची वारी असते आणि पंढरीच्या वारीमध्ये आम्ही सर्व कौशल्य वोकेशनल डिपार्टमेंटचे लोक सहभागी होऊन प्रचार केलेला आहे. छान वाटतं, खूप आनंद वाटतो आहे, खूप पॉझिटिव्ह एनर्जी मिळालेली आहे आणि ही एनर्जी सगळ्या विद्यार्थ्यांपर्यंत, शिक्षकांपर्यंत पोहोचलेली आहे. महिलांचा सहभाग अतिशय उत्साही आहे. महिलांना खूप यामधून आनंद मिळाला की आपल्याला काहीतरी करता येईल. कौशल्य आता नवीन अभ्यासक्रमामध्ये कौशल्याचा प्रसार होतोच आहे आणि हा सगळ्यांपर्यंत